नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यात वर्तणुकीतून काही ना काही फरक आपल्याला हा जाणवतोच. याला कारण म्हणजे त्यांच्या राशीत असलेला फरक. तर या राशींचे प्लस आणि मायनस पॉईंट नेमके काय आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. यानंतर गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर खरं आपण त्यांना इतक्या काळापासून ओळखतोय. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्या शास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीने पुढे चालवतायत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकता. आणखीन एक गोष्ट आवर्जून मला इथे सांगायची आहे ती म्हणजे श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या 20, 21, 22 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजींना भेटायचं असेल त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर नक्कीच कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात. तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. यासाठी खाली जो संपर्क क्रमांक दिलाय यावर नक्कीच संपर्क साधा. चला तर मग आपण आजच्या या चर्चेला सुरुवात करणार आहोत. राशींचे प्लस आणि मायनस पॉईंट याविषयी जाणून घेणार आहोत. तुम्हाला सुद्धा तुमच्या राशीविषयी जाणून घ्यायचं असेलच, नक्कीच उत्सुकता असेल तर चला थेट चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. पहिला प्रश्न अर्थात हाच की आज प्रत्येक व्यक्तीच्या राशीमध्ये काही ना काही प्लस मायनस पॉईंट हे खरं असतात. तर हे नेमकं व्यक्तीच्या स्वभावावर असतं अवलंबून की राशीवर का कुंडलीवर, नेमकं कशावर अवलंबून असतं? प्रत्येक माणसाची ना मॅडम जन्मल्यानंतर स्वतःची जन्मकुंडली असते. म्हणजे की एक जन्मदिनांक असते की त्या दिनांकाला तो म्हणजे की जन्मला, त्याच्यानंतर त्याची जन्मवेळ असते की ज्या वेळेनुसार त्याचा जन्म झालेला असतो आणि मग त्याची ही बर्थ डेट आणि मग त्याचं बर्थ टाईम याच्यावरनं त्याची एक कुंडली बनते. त्याला आपण जन्मलग्न कुंडली म्हणतो. आणि या लग्न कुंडलीवरनं त्याची जन्म राशी कुंडली बनते. म्हणजे की राशी कुंडली जी बनते त्याच्यामध्ये त्याची पूर्ण राशी धरूनच ती कुंडली बनवलेली असते. त्यामुळे माणसाचा स्वभाव आहे ना हा राशीवरती डिपेंड आहे आणि राशी जी आहे ती कुंडलीवरती डिपेंड जरी असली तरी राशी कुंडलीचं स्वतःचं अस्तित्व आहे. म्हणजे त्याचे प्लस आणि मायनस पॉईंट जे आहेत किंवा त्याचं दिसणं आहे किंवा एखादा गुण त्याच्यामधला आहे या सगळ्या गोष्टी आहेत ह्या त्याच्या राशीवरच डिपेंड असतात. तर आज गुरुजी आपण नेमक्या कोणत्या राशींचे प्लस आणि मायनस पॉईंट जाणून घेणार आहोत, आम्हाला सांगणार? आज आपण म्हणजे की प्रेक्षकांची उत्सुकता बघून ज्या राशी घेतल्यात की ज्या मॅक्झिमम लोकांच्या असतात की त्याच्यामध्ये मेष राशी, कन्या राशी या 2 आपण प्रामुख्याने घेतलेल्या आहेत आणि कुंभ राशी त्याच्यामध्ये घेतलेली आहे. मेष, कन्या आणि कुंभ या 3 राशींच्या आज आपण पूर्णपणे प्लस आणि मायनस पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. आता जसं तुम्ही म्हणालात की मेष, कन्या, कुंभ या राशींचे प्लस पॉईंट नेमके कोणते आहेत, सगळ्यात पहिली गोष्ट मला हे जाणून घ्यायचं आहे. आणि या राशींच्या व्यक्तींना मग कशा प्रकारे याचा फायदा होऊ शकतो? ह्या राशींच्या म्हणजे की हा कार्यक्रम करण्यापाठीमागे प्रमुख उद्देश हाच आहे आपला मॅडम की प्रत्येक माणसामध्ये प्लस पॉईंट आहे. म्हणजे प्रत्येक राशीचा प्लस पॉईंट हा 100% आहे. मग कधीतरीच्या तत्वामुळे असेल. प्रत्येक राशीचं एक तत्व आहे. प्रत्येक राशीच्या याच्यामध्ये बघाल तर राशीस्वामी आहे आणि मग त्याला अनुसरून त्या राशीचे पूर्णपणे प्लस पॉईंट आहेत. या प्लस पॉईंटमध्ये मेष राशीचे प्लस पॉईंट बघाल तर मंगळ त्यांचा राशीस्वामी येतो. म्हणजे तर मंगळ राशीस्वामी म्हटल्यानंतर सर्वात पहिले महत्त्वाची गोष्ट असते की या लोकांमध्ये साहस, म्हणजे हे लोक प्रचंड साहसी असतात. त्याच्यामुळे कसं होतं की कुठल्याही ठिकाणी यांचा वावर हा बिंदास्त असतो एकदम, म्हणजे बिंदास्तपणे ते वावरू शकतात. आणि अशा लोकांना त्यामुळे म्हणजे की शौर्य दाखवायला भरपूर स्कोप असतो. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या शौर्यामुळे त्यांची वाकणणी होते, कौतुक होतं प्रत्येक ठिकाणी त्यांचं. आणि याच्या व्यतिरिक्त ते धनवान असतात. म्हणजे त्यांचं शौर्य जर त्यांनी वापरलं तर त्या शौर्यावरती ते भरपूर पुढे जाऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप हॉनेस्ट असतात, म्हणजे प्रामाणिक असतात. यांच्याकडनं कधी असा बेबनाव जमणार नाही किंवा यांच्याकडनं कधी असं एक दुसरं कुठली गोष्ट होणार नाही. म्हणजे की एक साच्यामध्ये टिपिकल प्रत्येक गोष्ट त्यांची असते. त्याच्यामुळे हे लोक प्रामाणिक असतात आणि
प्रामाणिक असतात त्याच्याबरोबर म्हणजे की पूर्णपणे निष्पाप असतात, म्हणजे की असं मनामध्ये काही छल कपट असं कुणाबद्दल कुठलंही नसतं, म्हणजे स्वयंतूप्रमाणे कार्य करत असतात. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये पुढे भरपूर जातात आणि शौर्य असल्यामुळे यांच्याकडे धनसंपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये असते, याचा यांना खूप मोठा फायदा होतो. आणि साहसी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पराक्रम दाखवल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पुढे गेल्यामुळे ॲटोमॅटिक लिडरशिप यांच्याकडे येते आणि हे सेनापती पदापर्यंत पोहोचतात, म्हणजे सेनापती 100% होतात. म्हणजे कुठेही गेलं ना की एक 100 लोकांचा ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये त्या 100 लोकांच्या ग्रुपला हँडल करायचं असेल तर ते 100% शौर्याने हँडल करू शकतात. म्हणजे तर शौर्य हा मोठा गुण त्यांचा असतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्हली दिसतो, की ते कुठेही जरी गेले तरी त्यांना प्रत्येक ठिकाणी संग्रह किंवा प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर संघटित या सगळ्या गोष्टी त्यांना करता येतात आणि तिथे त्यांना लिडरशिप मिळते. आता दुसरं जर कन्या राशी बघितली आपण की कन्या राशीचा प्लस पॉईंट काय, तर कन्या राशीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट हा असतो की हे लोक माहिती काढण्यामध्ये खूप एक्सपर्ट असतात. म्हणजे कुणाकडनं जर माहिती काढायची असेल म्हणजे यांना BBC लंडन म्हणूनच ओळखलं जातं. कुठल्याही व्यक्तीची किंवा कुठल्याही घटनेची पूर्ण त्यांना माहिती असते आणि हे माहितगार असतात, म्हणजे की यांचा ज्ञानकोश मोठा असतो, यांचा शब्दकोश मोठा असतो, म्हणजे अभ्यास यांच्याकडे चांगल्या प्रकारचा असतो. त्याच्यामुळे त्यांचं कार्य मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखत असते, म्हणजे त्यांचा परिचय बऱ्याच ठिकाणी पोचलेला असतो, त्यांना बराच परिचय असतो. आणि त्याचा मोठा ॲडव्हान्टेज असा असतो की यांच्या आयुष्यामध्ये मोठी मोठी माणसं असतात, यांची ओळख मोठी असते, त्यामुळे मोस्टली यांचं कुठेही काही अडत नाही, म्हणजे की जगामध्ये कुठेही बाहेर पडल्यानंतर कुठेही तुम्ही गेले तरी यांची ओळख सगळ्या ठिकाणी असते, म्हणजे तर हा त्यांच्या बाबतीमध्ये मोठा प्लस पॉईंट असतो. तिसरी गोष्ट म्हणजे कायम मदतीला तत्पर असतात. कन्या राशीच्या माणसाच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्द नसतो. कुठलंही काही काम पडलं तर ते स्वतःहून जबाबदारी घेणार आणि त्याच्यामध्ये स्वतःला वाहून घेणार, ते काम पूर्ण करणार, अर्धवट कुठली जबाबदारी सोडणार नाही, हा एक त्यांचा प्लस पॉईंट असतो. आणि ते मदतनीस असल्यामुळे ऑलवेज प्रत्येकजण त्यांच्या ऋणामध्ये असतो, म्हणजे की जेवढे लोक, जेवढा संपर्क त्यांचा असेल किंवा जेवढे लोक त्यांना ओळखत असतील तो प्रत्येक माणूस पहिलं सांगेल, नाही रे माझ्या आयुष्यात असा बाका प्रसंग आलेला, या माणसाने मला एवढी मदत केली आहे ना, म्हणजे तो माणूस ऑलवेज इन लाईफ पूर्णपणे त्यांच्या ऋणामध्ये राहतो. तर हा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज त्यांच्याकरता असतो आणि त्याच्यामुळे असं असतं की या लोकांचं फार कमी अडतं, म्हणजे की या लोकांची कामं पटापट होतात किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये हे लोक पटापट एखादी गोष्ट पूर्ण करू शकतात. म्हणजे की बाकीचा जो आपण म्हणतो की एखाद्या माणसाला लकी असतो म्हणजे एखादा माणूस, तसं ह्या लोकांच्या बाबतीमध्ये माणसांचं ऋण यांच्याकरता खूप लकी असतं की तो माणूस ऋणामध्ये राहतो, त्यामुळे प्रत्येक माणूस यांचं कार्य करण्याकरता खूप उत्सुक असतो. आता तिसरी कुंभ राशी बघाल तुम्ही, तर कुंभ राशीमध्ये सर्वात मोठा गुण असतो की हे लोक समाधानी असतात. म्हणजे कुंभ राशीचा माणूस तुम्हाला असमाधानी कधी दिसणार नाही, तो समाधानी असतो. त्याला फार काही हव्यास नसतो, कुठली गोष्ट कमवायची की अरे एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे, कुठलंही टार्गेट नसतं. त्याच्या मस्त मस्त मस्तीमध्ये तो जगत असतो, म्हणजे की त्याला जेवढं हवं आहे किंवा जेवढं आहे तेवढं मिळालं त्याच्यामध्ये तो समाधानी असतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे लोक कुटुंबवत्सल असतात. म्हणजे कुंभ राशीचा माणूस तुम्ही बघाल तर त्याचा मोठा परिवार तुम्हाला मिळेल, कधी असं छोटा नाही मिळणार, म्हणजे की मोठा परिवार त्यांचा असतो. त्यांचा म्हणजे की असं फ्रेंड सर्कल बघितलं तर फ्रेंड सर्कलसुद्धा त्यांचं मोठं असतं, म्हणजे की छोटी कुठलीही गोष्ट नसते. किंवा ऑफिसमध्ये अगदी ते नॉर्मली ऑफिस बॉय म्हणून जरी कामाला असतील तरी त्या ऑफिसमधला बॉससुद्धा म्हणजे की त्यांच्या टीममध्ये असतो, की त्यांच्या टीममध्ये बॉससुद्धा 100% असणार, कारण त्या माणसाने प्रत्येकाकरता केलेलं असतं, प्रत्येकाकरता करण्याची सवय असते. आणि सेकंड थिंग म्हणजे की प्रचंड रिस्पेक्ट या लोकांबद्दल असतो, म्हणजे कारण हे स्वतः रिस्पेक्ट द्यायला खूप एक्सपर्ट असतात. म्हणजे कुंभ राशीचा माणूस तुम्ही बघाल तर अद्वा तद्वा कधीच कुणाशी बोलणार नाही, तो ऑलवेज प्रत्येकाला रिस्पेक्ट देईल आणि एकदा रिस्पेक्ट दिला की ऑटोमॅटिक समोरून पण तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो, तर त्याप्रमाणे त्यांचा रिस्पेक्ट भरपूर असतो. आणि तिसरा गुण या लोकांमध्ये महत्त्वाचा असतो, म्हणजे की प्लस पॉईंट त्यांच्यामध्ये कुंभ राशीच्या लोकांमध्ये हा असतो की या लोकांना कायम नेतृत्वाची संधी मिळते. हे कायम लोक नेतृत्वामध्ये असतात आणि प्रत्येक वेळेला असं असतं की यांच्याकडे मेजॉरिटी असते. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की कायम यांचा परिवार मोठा असतो, कुठेही गेलं तर फ्रेंड सर्कल मोठं असतं. तसं एखाद्या कार्यक्रमामध्ये ते गेल्यानंतर त्यांचं मत इतकं चांगलं असतं किंवा त्यांनी प्रदर्शित केलेलं मत इतकं म्हणजे की सार्वभौम्य असतं की सगळे लोक त्याला सपोर्ट करतात आणि त्यांच्या सपोर्टनी चालतात. तर हा या कुंभ राशीचा प्लस पॉईंट आहे. म्हणजे जर आपण मेष राशीचा बघितलं तर त्यांचं शौर्य आहे, कन्या राशीचा बघितलं तर त्यांची माहिती की त्यांच्याकडे अवेलेबल असलेली माहिती आणि त्यांचा स्वभाव हे त्यांचे प्लस पॉईंट आहेत की ते कुठेही माहिती काढून घेतात आणि समोरच्याला मदत करतात. आणि कुंभ राशीच्या बाबतीमध्ये म्हणलं तर सर्वात पहिले त्यांचं व्यक्तिमत्व, की या लोकांची पर्सनॅलिटी खूप प्रभावी असते. दुसरी गोष्ट हे कुटुंबवत्सल असतात, वसुदैवम कुटुंबकम, की अख्खं कुटुंबाबरोबर घेऊन चालतात आणि यांना सपोर्टिव्ह पर्सन नेहमी भरपूर असतात. तर हे या राशींचे प्लस पॉईंट आहेत. आता जसं तुम्ही सांगितलं मेष, कन्या आणि कुंभ या तिन्ही राशींचे प्लस पॉईंट सांगितले. आता थोडंसं मायनस पॉईंटकडे मला यायचं की साधारण यांचे काय मायनस पॉईंट असतात, मग त्याचे काही विपरीत परिणाम यांना भोगावे लागू शकतात का, मग काही त्यांचं नुकसान सुद्धा यात होतं का, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काही सल्ला सुद्धा आहे का मग अशा व्यक्तींना? ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तर मॅडम मार्गदर्शनाचं शास्त्र आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती सल्ला 100% आहे. आणि जसं प्लस पॉईंट असणार तसं प्रत्येक राशीमध्ये मायनस पॉईंट पण असणार, म्हणजे आणि त्या मायनस पॉईंटचा पण 100% विचार करायला पाहिजे. इवन द प्लस पॉईंट प्रत्येकाला आपले, म्हणजे की आज ज्या वेळेला पत्रिका बघायला व्यक्ती येते त्यावेळेला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की त्याला जर विचारलं की तुमच्यामध्ये काय प्लस पॉईंट आहे तुम्ही सांगा,
तर माणूस म्हणतो की नाही सांगू शकत आणि मग तो थातूर इकडचं तिकडचं त्यांनी कुणाकरता काय केलं असेल किंवा त्याच्या आयुष्यामध्ये एखादा घडलेला प्रसंग असेल तर तो सांगतो की हा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडला. परंतु त्याला जर आपण स्पेसिफिक विचारलं की नाही तुमचा प्लस पॉईंट मला सांगा, असं आपण सांगतो तसं एखादा स्वतःच्या व्यक्तिमत्वामधला गुण सांगा, तर त्या व्यक्ती सांगू शकत नाही, कारण एवढा कणी स्वतःबद्दल विचारच केलेला नसतो. म्हणजे तर स्वतःबद्दल तुम्ही विचार कराल त्यावेळेला तुमचे प्लस पॉईंट तुम्हाला दिसेल. बाकी मायनस पॉईंट जे आहेत ते मायनस पॉईंट लोकांना माहितीच करून घ्यायचे नसतात. म्हणजे कोणी पण स्वतःबद्दल चांगलंच ऐकायला आवडतं प्रत्येकाला. कुणाला जर सांगितलं की तू असा वाईट आहेस किंवा तू नीट बोलायला शिक, तुझं बोलणं व्यवस्थित नाही आहे, तर त्या व्यक्तीला ते पटत नाही. म्हणजे की मायनस पॉईंटचा हा कधीही कोणी अभ्यास करत नाही. आणि आयुष्यामध्ये जर आपल्याला घडायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपले मायनस पॉईंट आपण जाणून घेतले पाहिजेत आणि त्याच्यावरती मात करण्याकरता आपले प्लस पॉईंट जाणून घेतलं पाहिजेत. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून या राशीच्या लोकांनी, म्हणजे की याच्यामध्ये सगळ्या राशी आपण एक एक एपिसोड नसून घेणार आहोत, आणि या राशीच्या लोकांनी कृपया कान देऊन ऐका आणि तुमचे जे मायनस पॉईंट आहेत ना, ते मायनस पॉईंट 100% समजून घ्या आणि समजून घेऊन त्याच्यामध्ये पूर्णपणे जे काही उपाययोजना आहे तत्वतः ते पहिले मान्य करायला पाहिजेत. हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे, कारण आपल्याला माहिती पडलं तरी मान्य करणं हा मोठा भाग असतो, तर ते मान्य करून घ्यायला पाहिजेत. आणि मग तिसरा भाग त्याच्यामध्ये ते मान्य करून झाल्यानंतर त्याच्यावर काय उपाय आहे की कशाने आपण ते क्लिअर करू शकतो हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. आता मेष राशीच्या लोकांचं बघितलं तर सर्वात मोठा पॉईंट म्हणजे की प्रचंड आळशी असतात. म्हणजे त्यांच्या अंगामध्ये आळस कंटिन्यू भरलेला असतो. म्हणजे एक गोष्ट करायची असेल तर त्यांना कमीत कमी 10 वेळा आपल्याला त्यांच्या पाठीमागे लागावं लागतं, त्यावेळेला ते कुठलीही एक गोष्ट संपन्न करतील. म्हणजे तर आळस या लोकांनी कमी करायला पाहिजे. आळस या लोकांच्या जीवनामध्ये प्रचंड असतो. दुसरा मोठा भाग म्हणजे की ओव्हर कॉन्फिडन्स, प्रत्येक गोष्टीमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स. त्यामुळे कोणी काय सांगितलं ना, हो त्याला काय कळतंय, याला काय अक्कल आहे, सगळ्या गोष्टीची उलट उत्तरं द्यायची आणि कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि स्वतःच्याच बोलण्यावरती विश्वास ठेवायचा. आणि त्याच्यावरनं मग त्यांचं टॅलेंट आणि मग त्यांचा रिझल्ट किंवा एखाद्या गोष्टीमध्ये केलेली त्यांनी मेहनत आणि त्यांना मिळणारे रिझल्ट याच्यामध्ये खूप मोठी तफावत होते. ही तफावत याच गोष्टीमुळे होते की ओव्हर कॉन्फिडन्स. तर त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स कायम म्हणजे की विलूज करायला पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स कमी करायला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांचं फ्रेंड सर्कल, म्हणजे की त्याच तुम्ही मेष राशीचं जर सिम्बॉल बघाल तर तो मेंढा आहे. तर तुम्हाला एकटा कधी दिसणार नाही, तो कायम कळपानीच चालतो. तर अशी लोक संगतीमध्ये फार चालतात आणि संगतीमध्ये चालत असताना म्हणजे मग हा ते काम करेल, तो ते काम करेल, की त्याच्याकडे विनाकारण दुर्लक्ष करत राहतात. तर असं न करता संघटनेने चालायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे, पण त्याची लिडरशिप तुमच्याकडे आहे हे तुम्ही विसरलं नाही पाहिजे. तर लाईफमध्ये आळस कमी करायला पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स कमी करायला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फ्रेंड सर्कलमधली इन्व्हॉल्वमेंट कमी ठेवायला पाहिजे. स्वतःकडे तुम्ही पूर्णपणे लिडरशिप असल्यानंतर ती पूर्णपणे हँडल करायला पाहिजे. ही ज्यावेळेला तुम्ही हँडल करायला शिकाल त्यावेळेला लाईफमध्ये तुमचा प्रभाव दुसऱ्यावरती पडेल आणि तुम्ही आणखीन यशस्वी होऊ शकाल. म्हणजे तर हा या लोकांच्या बाबतीमधला मोठा म्हणजे की मायनस पॉईंट आहे की यांनी स्वतःला ओळखून घ्यायला पाहिजे आणि हे स्वतःमध्ये चेंजेस आणायला पाहिजेत. नक्कीच. आता याच्यामध्ये थोडंसं थांबवते मी तुम्हाला इकडे. आणखीन सुद्धा आपल्याला खरं मेष आणि कन्या आणि कुंभ या तिन्ही राशींविषयी जाणून घ्यायचंय, पण वेळ झाली आता एक छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मेष, कन्या आणि कुंभ या तीन राशींविषयी प्लस आणि मायनस पॉईंट आपण जाणून घेतोय. गुरुजी, आता आपण प्लस पॉईंट जाणून घेतले, मायनस पॉईंट वर होतो. तुम्ही मेष राशीबद्दल सांगत होतात. पुढे खरंच तुमचं मार्गदर्शन आवडेल ऐकायला. आता मेष राशीच्या ह्याच्यामध्ये आपलं बोलणं चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे की मी सांगितलं की या लोकांना म्हणजे की यांचा मायनस पॉईंट काय आहे तर ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि आळस यांचा आहे आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे की यांचं फ्रेंड सर्कल. आता या गोष्टीमुळे होतं कसं नेमकं की यांच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे ना यांच्या हातातल्या संधी म्हणजे की जसं आपण म्हणतो ना की संधीचं सोनं करायला पाहिजे, तर यांच्याकडे ते टॅलेंट असतं संधीचं सोनं करायचं. परंतु या सगळ्या गोष्टीमुळे, आळसामुळे, ओव्हर कॉन्फिडन्समुळे हे तिथपर्यंत पोचतात पण यांना सोनं करता येत नाही. ह्यांच्यामध्ये राजा बनण्याचं टॅलेंट असतं परंतु हे सेनापती बनूनच राहतात. मी तुम्हाला कायम म्हणतो ना की यांचा मंगळ आहे, पण या लोकांच्या अतिघाईमुळे म्हणजे म्हणतात ना अतिघाई संकटात नाही, ती म्हण यांच्याकरताच केलेली असते. तर प्रत्येक गोष्टीमध्ये खूप घाई म्हणजे की आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीमध्ये एक्स्ट्रा असतात ते लोक आणि त्या घाईमुळे त्यांचा मोठा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आणि कर्तृत्व असून सुद्धा म्हणजे की त्यांच्यामध्ये चांगलं कर्तृत्व आहे, चांगलं कर्तृत्व असताना संधी उपलब्ध असताना सुद्धा यांना सोनं करता येत नाही, म्हणजे राजा होता येत नाही. हे सेनापतीपर्यंतच राहतात. म्हणजे वास्तविक पाहता सेनापती असतो तो खूप महत्त्वाचा असतो. तो संपूर्ण राज्याला दिशा देत असतो किंवा राजाला सगळ्या गोष्टी सांगत असतो किंवा राजाच्या खूप जवळचा सेनापती असतो. तर या लोकांमध्ये ते टॅलेंट असतं की ते राजा बनू शकतात, परंतु केवळ ह्या गोष्टींमुळे ते राजा बनायचे न राहता सेनापती बनतात. आता आपण आहे ना की याच्यामध्ये उदाहरणाचं जे आपण बघत होतो त्याच्यामध्ये एक थीम घेऊया आपण, कारण प्रत्येक वेळेला आपण समस्याच बघतो. तर ह्या वेळेला थोडी थीम घेऊया. त्याच्यामध्ये थीम अशी घेऊया की आपण अरेंज मॅरेजचा जो प्रोग्राम असतो की लोक आता थोडं विसरायला लागलेत म्हणजे ते, तर अरेंज मॅरेजमध्ये ती मुलगी कांदा पोहे घेऊन येते आणि मग तो पोह्याचा कार्यक्रम होतो. तर आता आपण असं धरूया की मेष राशीचा मुलगा जर मुलगी बघायला गेला म्हणजे आणि मग ते कांदे पोहे घेऊन ती आली मुलगी,
तर याचं बिहेवियर कसं असतं त्यावेळेला की त्याच्यावरून लगेच लक्षात येतं की याची मेष राशी म्हणजे त्याच्या हातामध्ये आता स्वाभाविक आहे, आल्यानंतर जो मुलगा बघायला आलाय तर पहिली नाश्त्याची प्लेट त्याला देणार, मग त्याचा मित्र कोण असेल किंवा त्याचे आई वडील किंवा बहीण जे कोणी बरोबर आले असेल त्या मंडळींना ती सेव्ह करत जाते. आता याच्या हातामध्ये पडल्यानंतर हा एवढी वाटच बघणार नाही की बाकीच्या शेवटच्या माणसापर्यंत प्लेट पोहोचते. तो पहिली खायला सुरुवात करणार. एक प्लेट म्हणजे एक चमचा त्यांनी तोंडामध्ये टाकला की लगेच तो म्हणणार की अरे थोडे याच्यावरती शेव मिळेल का मला. म्हणजे हे काही नाही की आपण त्यांच्या घरी गेलोय आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर आपण काय पोहे खायला आलोय का आपण मुलगी बघायला आलोय. पण ते पहिले लगेच त्याच्यावरती शेव मागून घेणार. मग शेव त्यांना टाकून दिल्यावर म्हणणार नाही थोडं मला आणखीन लिंबू पिळून द्या. मग लिंबू पिळून दिलं ते झालं नाही तर लगेच म्हणजे की शेवटच्या माणसाची प्लेट हातामधले 2 चमचे खाऊन नाही होत त्यांची प्लेट संपलेली असते कारण घाई प्रत्येक गोष्टीमध्ये. ती खाली ठेवून झाल्यानंतर लगेच ते म्हणणार पाणी. मग पाणी दिलं. पाणी दिल्याच्या नंतर लगेच ते बघणार की चहा रेडी आहे का, मग गरम गरम असेल तर मिळेल. मग या सगळ्या गोष्टीमुळे असं होतं की समोरच्या व्यक्तीला असं वाटतं म्हणजे मुलीच्या आईवडिलांना की अरे हा जर आत्ता लग्न व्हायच्या अगोदरच इतका नाचवतोय तर लग्न झाल्यानंतर आमच्या मुलीला किती नाचवेल म्हणजे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथे सगळी परिस्थिती चांगली असते पण यांचं काय लग्न जमत नाही. यांचं लग्न त्या ठिकाणी मोडलेलं असतं म्हणजे मुलीकडनं नकार आलेला असतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी या लोकांनी जर सुधारणा केली तर त्याच्यामध्ये डेफिनेटली तुमच्यामध्ये राजा होण्याचं टॅलेंट आहे. तुम्ही राजे होऊ शकाल. सेनापती होऊन तुम्ही थांबणार नाही किंवा सेनापतीवरती समाधान मानू नका. तर राजा बना आणि राजा बनण्याकरता हे प्लस जे मायनस पॉईंट आहेत ते प्लस पॉईंटमध्ये कन्वर्ट करा. नक्की याच्यावर विचार करा. आता दुसरी राशी कन्या. कन्या राशीचा विचार केला ना की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की यांचा तो एकदम म्हणजे भोळा बाबडा चेहरा, प्रचंड भोळे लोक आणि प्रत्येक गोष्टीमध्ये यांच्याकडे सगळी माहिती. त्याच्यामुळे असा विषय होतो की समोरच्या माणसाला सगळं की मी हे सांगू का ते सांगू, ते सांगू का ते सांगू, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये समोरच्या माणसाला सगळं सांगत बसणार. त्याच्यामुळे असं होतं ना की भावनाशीलतेमुळे समोरच्यावरती अतिविश्वास या लोकांचा बसतो आणि अतिविश्वासामध्ये म्हणजे की केसाने गळा कापला जातो ना ते या लोकांच्या बाबतीमध्ये प्रत्येक ठिकाणी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे की अनेक पॉलिसी आहेत त्याच्यामध्ये यूज अँड थ्रो पॉलिसी आहे की असे लोक कायम वापरले जातात. प्रत्येक ठिकाणी त्यांचा वापर केला जातो आणि मग नंतर समोरची व्यक्ती त्यांना आपोआप हातावेगळं करते. त्यांना हातावेगळं झालेलं कळतही नाही आणि त्याच्यामुळे मग विनाकारण त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख येत असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये ते व्यतीत होत असतात. तिसरा महत्त्वाचा भाग यांच्या बाबतीमध्ये म्हणजे मायनस पॉईंट असा असतो की प्रचंड मदत म्हणजे प्रत्येकाला मदत करायची. त्या मदतीमध्ये इतके वाहून जातात की त्याच्यामध्ये स्वतः पूर्णपणे कफल्लक बनतात, कर्जाऊ बनतात. विनाकारण कर्ज यांना घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची फसवणूक झालेली असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला मदत केली आहे तो पैसे काही परत देत नाही किंवा एखाद्याकरता कर्ज काढून दिलं आहे तो कर्ज फेडत नाही म्हणून त्याच्यामध्ये अडकले. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कोण बघाल तर कन्या राशीचे लोक मॅक्झिमम प्रमाणामध्ये अडकलेले असतात. दुसरा यांचा मायनस पॉईंट सर्वात महत्त्वाचं की यांच्यामध्ये निर्णय क्षमता अजिबात नसते. हा म्हणला म्हणून मी तसं केलं, तो म्हणतो म्हणून मी असं करणार आहे. स्वतःची निर्णय क्षमता अजिबात नाही. चौथी गोष्ट म्हणजे की असं असतं की प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी विनाकारण आपण अडकत बसणं, विनाकारण आपण मदत करत बसणं हे काही योग्य नाही. म्हणजे की ह्या गोष्टी कुठेतरी त्यांनी कंट्रोलमध्ये आणायला पाहिजेत. हे सगळे या लोकांचे मायनस पॉईंट आहेत. आता या मायनस पॉईंटवरती यांना जर ॲस्ट्रॉलॉजी सल्ला द्यायचं झालं तर ॲस्ट्रॉलॉजी यांना काय विशेष करून सल्ला देते की तुम्ही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ना तुमची स्वतःची ओळख करून घ्या आणि स्वतःची ओळख करून झाल्याच्या नंतर तुमचा कंजूसपणा कमी करा. या लोकांना प्रचंड कंजूसपणा असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चिकटपणा असतो आणि मग त्या कंजूसपणामध्येच ते अडकून राहणार. आता आपल्या थीममध्ये कन्या राशी बघूया. म्हणजे की मुलगी बघायला कन्या राशीचा मुलगा गेला तर त्या मुलीपेक्षा हाच जास्त लाजत असतो कारण कन्या रास म्हणजे की त्याच्यामध्ये स्त्रीत्वाचे प्रमाण तसं जास्त असतं म्हणजे छबी तशी असते तर तोच जास्त लाजत असतो. मग ती पोहे आणून देणार. हा पोहे खाल्ल्यानंतर त्या पोह्याची इतकी तारीफ करत राहणार, अहो काय सुंदर पोहे केलेत आणि इतकं सुंदर तुम्ही त्याच्यामध्ये खोबरं आणि सगळं कोथिंबीर इतकी छान बारीक करून तुम्ही टाकली आहे की असं वाटतं आता बाकीच्या लोकांना की मुलीपेक्षा हा आता काय तारीफ म्हणजे की त्या रेसिपीज लिहून घेणार का काय त्या पोह्याची. अशी सगळी त्याच्यावरती चर्चा चाललेली असते. मग त्याच्यानंतर या दोघांना एकांतात बोलायला जर वेळ दिला की तुम्ही एकांतामध्ये बोला तर एकांतामध्ये बोलत असताना हा तिच्या आईवडिलांशीच जास्त बोलत बसतो. म्हणजे की त्या मुलीशीच जास्त काही बोलत नाही. म्हणजे जे बोलणं आहे ते तिच्या आईवडिलांबद्दल बोलणार, समाजाबद्दल बोलणार ह्या गोष्टीमध्ये आणि मग बाकीच्या गोष्टींवरती गप्पा होतात. हा त्यांच्या जीवनामध्ये पॉईंट होतो आणि मेन गोष्टीपासून म्हणजे की त्यांच्या आयुष्यातल्या उद्देशांपासून जे प्राप्त करण्याच्या पासून ते पूर्णपणे लांबवले जातात. हे लोक बुद्धिमान असतात, यांच्याकडे चांगली माहिती असते आणि तुमच्याकडे आज जर बेस्ट इन्फॉर्मेशन आहे, तुमच्याकडे बेस्ट टॅलेंट आहे तर तुम्ही लाईफमध्ये खूप पुढे जाऊ शकता. परंतु केवळ या भावनाशीलतेमुळे आणि विनाकारण मदतीमध्ये अडकल्यामुळे तुम्ही अडकता. तर ह्या दोन गोष्टी हे जे मायनस पॉईंट आहेत ह्या मायनस पॉईंटवरती विचार करा, हे प्लस पॉईंट बनवा. मदत अवश्य करा सगळ्यांना, परंतु खरोखरी बघा की तिथे मदतीची तुमच्या गरज आहे का. आज त्यांचे कुटुंबीय मदत करणार असेल तर तुम्ही कशाला त्याच्यामध्ये राबता.
तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या तर तुम्ही खूप डेव्हलपमेंट करू शकता. तिसरी आपली राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांच्या याच्यामध्ये म्हणलं ना की कायम मोठ्या घराचा पोकळ वासा जसं आपण म्हणतो तसे पोकळ वासा बनतो यांचा. याचं बनण्याचं महत्त्वाचं कारण हे असतं की वसुदैवम कुटुंबकम. कोणी आलं की त्याला जोडून घे, कोणी आलं की त्याला जोडून घे. अख्खं विश्वाचे अवघे विश्वाची माझे घरं, प्रत्येक माणसाला जोडत जायचं आणि मग त्याच्या पाठीमागे त्याच्या करताना त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्या बाबतीमध्ये असेल तर त्या सगळ्या स्वतःवरती घ्यायच्या. म्हणजे की अरे त्याचं हे काम मी जबाबदारी घेतो, अरे त्याचं ते हे काम मी जबाबदारी घेतो. या जबाबदारीमुळे या लोकांकडे धनवान असताना सुद्धा हे खूप कफल्लक बनतात. यांच्याकडे खूप साऱ्या अडचणी येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पर्सनॅलिटी खूप ग्रँड असते, माणसं खूप चांगली असतात, संपर्क खूप चांगल्या लोकांचे असतो, परंतु यांना लिक्विडाईज करता येत नाही. म्हणजे समोरच्या माणसाकडे जो एक शब्द टाकायचा असतो तो कुंभ राशीच्या माणसाला कधीही टाकता येत नाही. त्याच्यामुळे असे खूप लोक असतात की ज्यांचा त्यांनी उद्धार केलेला असतो. ते लोक खूप वरच्या पॉईंटवरती असतात, यांना खेचून वरती घेऊ शकतात. परंतु असं असताना सुद्धा केवळ हे लोक म्हणजे की त्यांना शब्दच टाकता येत नाही, म्हणजे माणसं लिक्विडाईज करता येत नाही. तर तो यांचा सर्वात मायनस पॉईंट आहे की हे माणसं लिक्विडाईज करायला शिकायला पाहिजे यांनी, किंवा ते यांना येत नसतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट या लोकांच्या बाबतीमध्ये असं असतं की त्यांनी घेतलेल्या जबाबदाऱ्या, ह्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्याकडे कंटिन्युअसली चांगलं इन्कम सोर्स असून सुद्धा ते पूर्णपणे कफल्लक असतात. त्यांच्याकडे काहीही शिलकीला राहत नाही. आणि प्रत्येक वेळेला असं असतं की समाज प्रत्येकजण स्वतःचं कार्य साधून घेतो आणि तो पुढे निघून जातो. तुम्ही आयुष्यामध्ये एकटे राहत नाही, कारण तुम्ही नवीन लोक गोळा केलेले असतात, पण त्याच्याबरोबर नवीन जबाबदारी तुमच्या अंगावर पडलेल्या असतात. तेव्हा तुम्ही समोरच्या माणसाला हेही शिकवा, तुम्ही माणसं ओळखायला शिका. हे लोक कधीही माणसं ओळखायला शिकत नाहीत आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की येईल त्याचं कल्याण करायचं, तो कल्याण करून निघून जातो. यांच्या आयुष्याची पूर्णपणे डोंबिवली झालेली असते. तर ती सुधारणा व्हायला पाहिजे. आता आपल्या जर थीममध्ये आजच्या याच्यामध्ये कुंभ राशीचा मुलगा जर मुलगी बघायला गेला तर त्याची प्रतिक्रिया कशी असते, तर त्याची प्रतिक्रिया म्हणजे तो नॉर्मली सगळं पोहे वगैरे त्याचं कौतुक करणार, ती प्लेट ठेवणार आणि दोघांना वैयक्तिक बोलायला वेळ मिळाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तिची चौकशी करावी किंवा आपलं सांगायचं हे सगळं सोडून देणार. ह्याच्याऐवजी म्हणजे की शहरामध्ये किती ट्रॅफिक आहे, किती प्रदूषण आहे, देशाचं काय चाललेलं आहे, राजकारण काय चाललेलं आहे, ह्या गोष्टीवरती निरर्थक चर्चा करत राहणार की ज्याच्यामध्ये स्वतःच्या आयुष्यामधून हे लोक लांब जातात. आणि कौटुंबिक आयुष्यामध्ये जर बघाल तर हाच मोठा मायनस पॉईंट बनतो की दुनियाकरता यांच्याकडे वेळ असतो, दुनियाकरता हे पूर्णपणे झटत असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या माणसांना वेळ द्यायचं विसरतात आणि आपल्या माणसांच्या बाबतीमध्ये पूर्णपणे नाराजी त्यांच्याकडे असते. यांच्या कुटुंबियांपैकी म्हणजे यांचं मोठं कुटुंब असतं, मोठा परिवार असतो, पण जे यांच्या कुटुंबामध्ये लागून असतील त्यांच्या म्हणजे त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलं असतील, कायम त्यांची तक्रार असते की यांच्याकडे आमच्याकरता वेळच नसतो. तर तुम्ही कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्या, पहिलं प्राधान्य त्यांना द्या, त्याच्यामुळे देखील तुमचा आणखीन विकास होऊ शकतो. तर नक्कीच मेष, कन्या आणि कुंभ या तिन्ही राशीचे प्लस मायनस पॉईंट जाणून घेतले. आता ॲस्ट्रॉलॉजिकल मदत नेमकी या तिन्ही राशींना कशा पद्धतीने होऊ शकते यासाठी मात्र तुम्ही नक्कीच श्री माधव गुरुजी यांना थेट संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. पुण्यामध्ये सुद्धा श्री माधव गुरुजी कन्सल्टेशनसाठी येत असतात. तारीख पुन्हा लिहून घ्या, 20, 21, 22 ऑक्टोबर या 3 दिवशी श्री माधव गुरुजी पुण्यात असणार आहेत. खरंच गुरुजी खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं, खूप छान उदाहरणं दिली. खरंच इथे आलात, मनापासून धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, आप सबका जीवन मंगलमय हो. साईराम. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.